नमस्कार, मी विजय जगताप. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात गाजलेल्या युद्धांपैकी एक म्हणजे पानिपतचे युद्ध. यावर्षी पानिपतच्या युद्धाला 260 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पानिपतचे रणतांडव हा विशेष कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पतित पावन संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक आणि प्रवास द जर्नी या टुरिझम कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे पानिपतविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत. दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूजच्या यूट्यूब, फेसबुक, वेबसाईटसह GTPL केबल क्रमांक 469 वरून हा कार्यक्रम पाहता येणार आहे. राष्ट्रपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज हा मालिकेचा पहिला आजचा भाग आहे. नमस्कार मित्रांनो, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अनेक घटना घडल्या, पण या अनेक घटनांमधली मराठी माणसाच्या मनावरची भळभळती जखम म्हणजे पानिपतचं युद्ध. दिनांक 14 जानेवारी 1761. कोण विसरेल तो इतिहासातला महाभयंकर प्रसंग. यमुनेच्या काठावरती ज्या दिवशी 1.25 लाख बांगडी फुटली होती, 27 मोहरा हरपल्या होत्या आणि 2 मोते गळाली होती, तो हा पानिपतचा रणसंग्राम. यावर्षी 260 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत आणि म्हणून त्या संपूर्ण इतिहासाचं स्मरण करावं. त्याचप्रमाणे त्या काळी आपल्या पूर्वजांनी केलेला प्रचंड पराक्रम, त्यांचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग, त्यांचं सामर्थ्य, त्यांची जिद्द आणि त्यांचं प्रखर राष्ट्रप्रेम या सगळ्याची उजळणी करावी. आणि म्हणून आज आपण ही व्याख्यानमाला आयोजित करत आहोत, पानिपतचा रणसंग्राम. या रणसंग्रामाचं वर्णन करताना कवीने असं म्हणलं होतं, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयाती. म्हणजे द्वापार युगामध्ये कौरव आणि पांडव यांचं युद्ध जितकं भयंकर, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयाती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती, कलीत लढले पानपती. तो हा पानिपताचा रणसंग्राम. अनेक भागांमध्ये, जवळजवळ 5 भागांमध्ये ही मालिका आपल्यासमोर सादर होणार आहे. आणि म्हणून पानिपतचा विचार करत असताना आपण या सर्व मराठी साम्राज्याचं मूळ ज्यांच्या चरित्रामध्ये आणि ज्यांच्या चारित्र्यामध्ये आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण हे सर्वप्रथम करणार आहोत. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ 80 वर्षानंतर पानिपतचं युद्ध झालेलं आहे. तेव्हा कुणी हा प्रश्न विचारेल की पानिपतच्या युद्धाचा आणि शिवाजी महाराजांचा नेमका संबंध काय. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पानिपतवर मराठी का लढले. कारण जे आक्रमण झालं होतं भारतावरती ते काही महाराष्ट्रावरती झालं नव्हतं. तो इराणचा अब्दाली काही पुण्यावरती आक्रमण करणार नव्हता, पण तरीही मराठी उत्तरेत गेले आणि ते लढले. याचं कारण केवळ महाराष्ट्र आमचं आहे अशी आमची भावना नव्हती, अशी आमची भूमिका नव्हती, तर हा संपूर्ण हिंदुस्थान हा आमचा आहे आणि त्याच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज असलं पाहिजे, हा विचार त्याच्या पाठीमागं होता. आणि मित्रांनो, हा विचार जर का प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोणी पेरला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू स्त्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू दुस्या प्रभो शिवाजी राजा. असं ज्या छत्रपती शिवरायांचं वर्णन केलं जातं ते शिवचरित्र विलक्षण आहे, अलौकिक आहे. ते सागरासारखं अथांग आहे आणि ते आकाशासारखं असीम आहे. एका लेखकाने तर असं म्हटलेलं आहे की दिवसभर सूर्य आकाशात तळपत असतो, मात्र तो अस्ताला गेल्यानंतर लगेच अंधार पडत नाही, तर 1 तासभर त्याचा प्रकाश टिकून राहतो. मात्र छत्रपती शिवराय हा असा तेजस्वी सूर्य होता की जो अस्ताला गेल्यानंतर 300 वर्ष लोटली तरीही त्याचा प्रकाश ओसरला नाही. तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो आहे. आणि म्हणून छत्रपती शिवराय ह्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दौलत आहे. कुबेराचा खजिना कितीही लुटला तरी तो रिता होणार नाही. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक धगधगतं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यातून आपण जळते निखारे घ्यावे आणि पराक्रम करण्यासाठी बाहेर पडावं, असं ते एक प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा मुलगा लहानाचा मोठा होत होता.
मात्र अनेकही सरदार होते, त्यांचीही मुलं होती. पण त्यात शिवाजी राजाचं वेगळेपण काय? वयाच्या 12व्या वर्षापासून तो पाहत होता आपल्या देशाची परिस्थिती, आणि त्याला समजत होतं की हे कोण परकी आमच्यावरती राज्य करताय. त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहत होता, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही आणि उत्तरेला मोगल पातशाही. तो आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारत होता, आपल्या आईला हा प्रश्न विचारत होता की हे सुलतान कोण, हे कुठले, हे कशासाठी इथे आले आणि ते आमच्यावरती का म्हणून राज्य करतात. कोण उत्तर देणार या प्रश्नाचं? पण त्याहीपेक्षा दुर्दैवाची स्थिती अशी की आमची लोक काय करत होती, तर त्यावेळेला आमचे सर्व सरदार, स्वतःच्या कपाळावरती गंध लावणारे आणि स्वतःला हिंदू म्हणणारे हे सर्व आमचीच लोक, ही कुठल्या तरी सुलतानाच्या दरबारात जाऊन कमरेमध्ये वाकून त्याला कुर्निसात करण्यामध्ये आणि त्याची थुंकी झेलण्यामध्ये स्वतःला धन्य मानत होते. हे या देशाचं दुर्दैव. हे सगळं हा 12-13 वर्षाचा मुलगा पाहत होता, मनातल्या मनात तडफडत होता. मात्र त्याने निश्चय केला, हे सगळे सुलतानाच्या आणि बादशांच्या दरबारात जात असतील, त्यांच्याकडनं मिळणारी 50,000 सरदारी याच्यामध्ये स्वतःला पुरुषार्थ मानत असतील, पण मी हे करणार नाही. मी लाचार होणार नाही. मी कुठल्याही बादशाच्या दरबारात जाणार नाही. मी कुठल्याही सुलतानाचे जोडे चाटणार नाही. मी मी स्वतःच राज्य निर्माण करून दाखवेन. मी स्वराज्य मिळवून दाखवेन. आणि वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरावरती या तेजस्वी मुलांनी प्रतिज्ञा घेतली स्वराज्य स्थापनेची. आणि सुरू झाला एक नवीन खेळ, सुरू झाला एका शुभ कार्याचा प्रारंभ. शिवाजी महाराजांनी जीवाभावाचे सवंगडी मिळवले आणि मग कामाला सुरुवात केली. वास्तविक पाहता शिवचरित्र विलक्षण आहे, प्रचंड आहे. पण आपल्याला शिवाजी महाराजांनी नेमकं आपल्या मराठी मनाला काय शिकवलं हे समजून घ्यायचं, आणि म्हणून नेमके ते प्रसंग आज आपण बघणार आहोत. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांचं आयुष्य जर का बघितलं तर त्यांचे शत्रूही बदलत गेले. सुरुवातीला शिवाजी महाराजांनी झुंज दिली ती विजापूरची आदिलशाही. मग तो फत्तेखान असेल, तो अफजल खान असेल, तो सिद्दी जौहर असेल, अशा प्रकारचे अनेक तिथून येणारे शत्रू सरदार याच्याशी शिवाजी महाराजांनी टक्कर दिली, संघर्ष केला, विजय खेचून आणला. मात्र कालांतराने हे विजापूरचं राज्य जेव्हा दुबळं झालं तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला, त्यांच्याशी स्तह केला, त्यांच्याशी समेट केला. कारण शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं होतं की आता याच्या पुढचा आपला शत्रू असेल तो दिल्लीमध्ये बसलेला मोगल बादशाह औरंगजेब. आणि मग शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांचा संघर्ष हा प्रत्यक्ष मोगलांशी झाला आहे हे आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे जसा काळ बदलतो तसा शत्रूसुद्धा बदलतो, आणि आजचा शत्रू हा कदाचित उद्याचा मित्र असू शकतो. हे शिवाजी महाराजांनी आपल्या राजकारणातून आपल्या मराठी लोकांना दाखवून दिलं होतं. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी एक तेजस्वी युवक या महाराष्ट्रामध्ये आला होता. काय त्याचं नाव? तो होता छत्रसाल बुंदेला. हा बुंदेलखंडाचा युवराज होता. पण दुर्दैव असं की प्रत्यक्षाच्या वडिलांना या औरंगजेबाने अत्यंत दुष्टपणे हाल हाल करून ठार केलं होतं. इतकंच नाही तर बुंदेलखंडाचं त्यांचं राज्य औरंगजेबाने हडप केलं होतं. त्यावेळेला छत्रसाल लहान होता, पुढे तो मोठा झाला. तो वीर होता, तो पराक्रमी होता, तो तेजस्वी होता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तो त्याच औरंगजेबाच्या पदरी आपली चाकरी करत होता. काय हा आमचा इतिहास! ज्याने आपलं राज्य हडपलं, ज्याने आपल्या आई वडिलांची हत्या घडवून आणली, त्याच्याच दरबारामध्ये हा तेजस्वी युवक नोकरी करत होता. त्याच्यासाठी घाम गाळत होता, त्याच्यासाठी रक्त गाळत होता. जेव्हा मिर्झा राजांची स्वारी दक्षिणेत झाली तेव्हा त्यांच्याबरोबर हाही आला होता, आणि त्यावेळी त्याच्या कानावरती नाव पडलं शिवाजी. त्यावेळेस शिवाजी महाराजांची संघर्ष चालू होता. पण हे शिवचरित्र तो समजावून घेत होता, आणि समजावून घेत असताना त्याला असं वाटायला लागलं की हे काय करतोय, मी कुणाची चाकरी करतोय, मी कुणाला मुजरे करतोय, मी कुणाच्या दरबारात लाचार म्हणून काम करतोय, औरंगजेबाच्या. आणि हा पहा, हा शिवाजी राजा, ह्याच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, किल्ले नाही, शस्त्रास्त्र नाही, सैन्य नाही, तरी हा झुंज देतोय, टक्कर देतोय आणि हिंदू धर्माचं रक्षण करतोय. मग मी हे का करू नये, मी याची चाकरी का करू नये? आणि हा क्रांतिकारक विचार त्या तेजस्वी मुलाच्या मनात आला, आणि एक दिवस खरोखरच तो तिथून पळाला, अक्षरशः पळाला. हे फार मोठं धाडस होतं बरं.
आणि तिथून जो आला तो शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला आणि शिवाजी महाराजांच्या समोर गुडघे टेकून बसला आणि म्हणला, महाराज मला तुमच्या पदरी घ्या, मला तुमची चाकरी करायची आहे, मला औरंगजेबाची चाकरी नाही करायची. आता करा कल्पना, एवढा पराक्रमी, एवढा तेजस्वी बुंदेलखंडाचा युवराज आपल्याकडे नोकरी मागायला आलाय. काय हरकत आहे त्याला एखादा सरदार करायला? काय हरकत आहे त्याला एखाद्या किल्ल्यावरती किल्लेदार करायला? पण शिवाजी महाराजांनी सांगितलं, नाही, मी तुला माझ्या पदरी चाकरी देणार नाही. का का म्हणून? शिवाजी महाराज म्हटले, अरे तू माझी चाकरी का म्हणून करतोस? मग छत्रसाल विचारतोय, मग मी काय करू? शिवाजी महाराज म्हणतात, अरे काय करू हा प्रश्न तरी काय विचारतोस? जे मी महाराष्ट्रात केलं तो पहा, तो बुंदेलखंड तुझी वाट बघतोय. जा आणि बुंदेलखंड स्वतंत्र करून दाखव. हे ऐकल्यानंतर तो किती भारावला असेल, तो किती शहारला असेल. पण तो शिवाजी महाराज म्हणतो की महाराज मला सैन्य द्या, मला शस्त्र द्या, म्हणजे मी जातो आणि पराक्रम करतो. शिवाजी महाराजांनी सांगितलं, नाही, मी तुला अशी मदत करणार नाही. कारण मी जे स्वराज्य निर्माण केलं, माझी माणसं मी निर्माण केली, मी शस्त्रास्त्र निर्माण केली आणि स्वराज्य मिळवून दाखवलं. मी फक्त तुला आशीर्वाद देईन, तो बुंदेलखंड तुझी वाट बघतोय, जा. आणि शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं भारावलेला तो युवक आला आणि झाशी, महुआ, पन्ना, बुंदेलखंड स्वतंत्र केला. समोर असलेल्या मोगल बादशाह औरंगजेबाच्या नाकावरती टेचून त्यांनी स्वातंत्र्याचं निशाण हातामध्ये धरलं. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय समजवते? शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्र स्वतंत्र करायचा असता तर त्यांनी छत्रसालला आपल्या पदरी ठेवलं असतं. पण शिवाजी महाराजांची दृष्टिकोन संपूर्ण हिंदुस्थान स्वतंत्र करण्याची होती. आणि म्हणून त्यांना वाटत होतं की जिथे जिथे तेजस्वी हिंदू वीर असतील त्यांनी उठलं पाहिजे, पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या पाहिजेत आणि स्वतःच राज्य निर्माण करून हा देश यवनमुक्त केला पाहिजे. हे त्यांचं स्वप्न होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा संपूर्ण भारताचा होता. तुम्हाला एक गंमत सांगू, शिवाजी महाराजांचं राज्य ज्यावेळी इथे होतं त्यावेळेला एक प्रवासी आला होता. तो फ्रेंच प्रवासी होता, त्याचं नाव आहे ॲबे कॅरे. आपण किती भाग्यवान आहोत की त्या ॲबे कॅरेनी या ठिकाणी प्रवास करत असताना एक डायरी, म्हणजे आपली दैनंदिनी लिहिलेली आहे. ती डायरी तो फ्रान्सला घेऊन गेला आपल्या प्रवास झाल्यानंतर. आणि आपलं सुदैव असं की ती डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचं जीवनामध्ये त्यांचं स्वप्न काय होतं, त्यांचं ध्येय काय होतं हे आपल्याला समजतंय. आपल्या एकही मराठी कागदपत्रामध्ये जे आपल्याला आढळत नाही, सापडत नाही, ते त्या फ्रेंच प्रवासाच्या डायरीमध्ये सापडतं. झालं होतं असं की हा प्रवास करत असताना जेव्हा कोकणातनं चालला होता, चौल असेल, पनवेल असेल, त्या परिसरातनं, आणि तिथे एका मराठी माणसाला त्यांनी हा प्रश्न विचारला आहे बरं का, की हा तुमचा शिवाजी राजा, याचं नाव आम्ही युरोपमध्येच ऐकलेलं आहे. किती गंमत आहे पहा, आपले शिवाजी महाराज 300 वर्षापूर्वी त्यांचं नाव युरोपमध्ये गाजत होतं. अहो, आत्ता तर काही वर्षापूर्वी आपल्याच महाराष्ट्रातल्या एका संशोधकाला 1672चं इंग्लंडमधलं वर्तमानपत्र सापडलं आणि त्याच्यामध्येच शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे की भारतामध्ये प्रचंड बंड करणारा एक तेजस्वी राजा निर्माण झालेला आहे, तो हा शिवाजी राजा. याचा अर्थच असा आहे की शिवाजी महाराजांचं नाव हे युरोपमध्ये त्यांच्या हयातीत गाजत होतं. आणि म्हणून हा ॲबे कॅरे विचारतोय की हा तुमचा शिवाजी राजा, याचं नाव आम्ही युरोपमध्ये ऐकलं. मी या ठिकाणी प्रवास करताना आलो, बघतो तो काय, या अरबी समुद्रामध्ये तुमचं भगवं निशाण लावलेली जहाजं प्रवास करतायत, संचार करतायत, त्यांना कोणी अडवू शकत नाही. या ठिकाणी गिरिदुर्गांवरती, जलदुर्गांवरती तुमचे झेंडे फडकतायत. मला मनात प्रश्न असा येतो की या तुमच्या शिवाजी राजाला नेमकं काय करायचंय? त्याचा प्रश्न अगदी बरोबर होता, अगदी अचूक होता की या शिवाजी राजाला नेमकं काय करायचंय. तिथे जो कोणी मराठी अधिकारी होता ना, त्यांनी उत्तर दिलं. ते उत्तर त्या ॲबे कॅरेने आपल्या डायरीत लिहून ठेवलं आहे, म्हणून ते आपल्याला कळतं आहे. आणि त्यात त्यांनी शिवाजी महाराजांचं वाक्य सांगितलं आहे की आहत तंजावर ते तहत पेशावर सारा देश एका ध्वजाखाली आणायचा आहे. केवढं मोठं स्वप्न आहे, केवढा मोठा विचार आहे. तंजावर कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. आणि मित्रांनो, पेशावर कुठे आहे? तर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांची सीमा जिथे भिडलेली आहे तिथे पेशावर आहे. शिवाजी महाराजांचा विचार असा व्यापक होता. तंजावरपासून पेशावरपर्यंत, अटकपासून कटकपर्यंत सारा देश एका ध्वजाखाली. एका ठिकाणचं असं वाक्य आहे
की सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरापर्यंत आपल्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे, श्रींचं राज्य निर्माण करायचं. मित्रांनो, हा शिवाजी महाराजांचा संस्कार हा मराठी मनावरती होता. आणि म्हणून हे शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानचा वध, शाहिस्तेखानवरचा हल्ला, आग्र्याहून सुटका, या घटना आपण सर्वजण जाणतो. आपल्याला त्या वाचायला आणि चित्रपटातून बघायला आवडतातही, कारण त्याच्यामध्ये नाट्य आहे. पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर केलेला दक्षिण दिग्विजय ही अतिशय विलक्षण गोष्ट आहे आणि ती आपण समजावून घेतली पाहिजे. मुळात शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, त्यासाठी काशीला असलेल्या गागाभट्टांना त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांच्याकडून, काशीच्या विद्वानांच्याकडून त्यांनी स्वतःला सिंहासनाधीश्वर असं घोषित केलेलं होतं. ते छत्रपती झाले, ते चक्रवर्ती झाले होते. याचा अर्थ संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी आता हिंदूंचा सिंहासनाधीश्वर राजा झालो आहे, हे त्यांनी घोषित केलं होतं. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला ना, तेव्हा त्यांना सप्त नद्यांनी अभिषेक घातला होता. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती, ह्या त्या 7 नद्या आहेत. मला तर असं वाटतं की ज्यावेळेला त्या नद्यांचं पाणी शिवाजी महाराजांच्या मस्तकावरून त्यांच्या कानापर्यंत आलं असेल आणि त्या नद्यांनी एक तक्रार केली असेल की राजा, आम्ही पारतंत्र्यात आहोत, तू लवकर मोठा हो आणि आम्हाला मुक्त कर. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना वचन दिलं असेल की नक्की हे मातांनो, हे सप्तगंगांनो, मी तुम्हाला मुक्त करेल. जर माझ्या हयातीत हे काम मला जमलं नाही तर माझे वारसदार तुम्हाला मुक्त करतील, तुम्ही निश्चिंत राहा. असं घडलं असेल का? शिवाजी महाराजांचा हेतू तो होता, 7 नद्या आणि 7 पर्वत हा सर्व भूमी ही यवनमुक्त केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक यासाठी केला होता की आजपर्यंत अनेक जण राजे झाले, पराक्रम केला, पण आपल्या समाजाचा एक दुर्गुण आहे, जोपर्यंत एखादा नेता उभा असतो तोपर्यंत त्याच्या पाठीमागे अनुयायी येतात. पण ज्या वेळेला तो नेता काळाच्या पडद्याच्या नंतर निघून जातो, त्यावेळेला मात्र सगळा समाज विखरून जातो आणि पुन्हा दुसऱ्याच सुलतानांच्याकडे जाऊन चाकरी करण्यावर धन्यता मानतो. हे होता कामा नये. आणि म्हणून आजपर्यंत तुम्हा सर्वांच्या निष्ठा शिवाजी शहाजी भोसले नावाच्या माणसाच्या पायाशी असतील, पण हे पहा, मी रायगडावरती आता परमपवित्र असं हिंदूंचं सिंहासन निर्माण करतो आहे. आता तुमच्या निष्ठा माझ्या पायाशी होत्या, त्या सिंहासनाच्या पायाशी गेल्या पाहिजे. शिवाजी आज असेल, उद्या नसेलही कदाचित, पण हे सिंहासन टिकलं पाहिजे, हे राज्य टिकलं पाहिजे, हा भगवा ध्वज टिकला पाहिजे. ही शिवाजी महाराजांची त्याच्यामध्ये भूमिका होती. आणि म्हणून शिवाजी असो अथवा नसो, संभाजी असो अथवा नसो, आम्ही लढणार, हे राज्य आमचं आहे, ही भूमिका ही लोकांच्या मनात निर्माण झाली होती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर काही काम केलं असेल, ते महत्त्वाचं काम म्हणजे ते गेले होते दक्षिण दिग्विजय करायला. त्यावेळेला या सगळ्या प्रांताला कर्नाटक प्रांत म्हणलं जात होतं. पण आज जर का आपण भारताचा नकाशा बघितला तर शिवाजी महाराजांनी केलेला प्रवास पहिल्यांदा गोवळकोंडा हैदराबादच्या जवळ आणि तिथून त्यांनी तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यापर्यंत हा प्रवास केलेला आहे. म्हणजे आजच्या भारतामधलं बघितलं तर आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या सर्व प्रदेशामध्ये त्यांनी संचार केला. याच्यापूर्वीचा शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या होत्या. पण शिवाजी महाराजांनी आपली सुरुवात केली होती, तो आपला जो प्रदेश आहे राजगडचा प्रदेश, त्याच्या शेजारी असलेला प्रदेश जिंकून घेतला आणि स्वराज्य टप्प्याटप्प्याने वाढवलं. मग कधी जावळी घेतली असेल, कधी कोकणामध्ये जाऊन सिद्धी जंजिऱ्याचा त्याचा प्रदेश घेतला असेल, कधी भिवंडी किंवा त्या परिसरात कल्याण परिसरात त्यांनी हल्ला केला असेल. त्यावेळेला त्यांची ताकद कमी होती. पुढचा त्यांचा लढाईचा प्रकार, त्यामुळे लांबवर हल्ला करायचा पण तिथनं धन लुटायचं आणि स्वराज्याच्या तिजोरीत आणायचं. पहा, त्यांनी सुरतेवरती हल्ला केला, तिथलं धन आणलं, संपत्ती आणली, पण सुरतेवरती आपलं वर्चस्व निर्माण केलं नाही, ते तिथून लुटालूट करून परत स्वराज्यात आले. पण आता शिवाजी महाराजांच्या आक्रमणाचा तिसरा प्रकार ह्या दक्षिण दिग्विजयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगडपासून जवळजवळ 1000 किलोमीटर लांब असणाऱ्या जिंजीचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि त्यावरती आपला भगवा झेंडा फडकत ठेवला. याचा अर्थ 1000 किलोमीटरपर्यंत त्यांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार केला होता. आता केवळ ते स्वारी करून परत येणार नव्हते, तर जिथे स्वारी केली तो भाग जिंकून स्वराज्याला जोडणार होते. ही शिवाजी महाराजांची अत्यंत व्यापक भूमिका आहे. का केलं असेल? अनेक कारणं आहेत त्याची. एक तर शिवाजी महाराजांच्या आधी 200 वर्ष याच दक्षिण भारतामध्ये विजयानगरचं प्रचंड साम्राज्य होतं.
हरिहर आणि बुक्का राय यांनी विद्यारण्य सरस्वतींच्या प्रेरणेतून अशाच प्रकारे एक हिंदूंचं राज्य निर्माण करून दाखवलं आणि बघता बघता संपूर्ण दक्षिण भारत व्यापून त्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये झालं होतं. श्री कृष्णदेव राय यांच्यासारखे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी राजे या ठिकाणी सिंहासनावर बसले होते आणि 200 ते 250 वर्ष त्याने हिंदुस्थानामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण करून दाखवलं होतं. शिवाजी महाराज ज्या काळात दक्षिण दिग्विजयाला जात आहेत त्या काळात ते राज्य टिकलेलं नाही, ते नष्ट झालं होतं. पण त्याच्या आठवणी होत्या, त्याचे अवशेष होते, त्यांचे वारसदार होते आणि अनेक लोकांच्या मनामध्ये त्याच्या स्मृती जाग्या होत्या की होय, दक्षिण भारतामध्ये असं एक राज्य होतं. हे शिवाजी महाराजांना समजत होतं आणि म्हणून जे 200 वर्षापूर्वी इथे निर्माण झालं होतं ते पुन्हा आपण निर्माण करूया आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक स्वतःचं राज्य, आपलं राज्य, एतद्देशीयांचं राज्य, भूमिपुत्रांचं राज्य आपण निर्माण करूया, अशी प्रेरणा शिवाजी महाराज देत असतील. त्यावेळेच्या शिवाजी महाराजांच्या प्रवासाचे उल्लेख असे आढळतात की शिवाजी महाराजांनी ज्या ज्या भागातून प्रवास केला ना तिथे अनेक हिंदू मंदिरं होती. पण मध्यंतरीच्या सुलतानांच्या आक्रमणाच्या काळात तिथल्या यात्रा, तिथल्या जत्रा, तिथले उत्सव, तिथल्या मिरवणुका, तिथले पूजा हे सगळं बंद पडलं होतं. सुलतानांच्या भीतीनं अनेक पुजारी मंदिराचे दरवाजे बंद करून निघून गेले होते. मंदिरं ओस पडली होती. पण काय आश्चर्य, त्या सगळ्या परिसरातून शिवाजी महाराजांनी प्रवास केला आणि पुन्हा सण, उत्सव, यात्रा, जत्रा सुरू झाले. खुद्द शिवाजी महाराज तिरुवन्नमलई नावाच्या गावात गेले होते आणि त्या ठिकाणी जी 2 मंदिरं होती, षोडाचलपतीचं एक मंदिर होतं आणि सोमात्ती पेरुमलचं मंदिर होतं, ते मंदिर भंग करून त्या ठिकाणी मशीद निर्माण करण्यात आली होती. शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा त्या मशिदीचं मंदिर बनवलं. त्या ठिकाणी हजारो गायींची पूजा केली आणि त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सवाची प्रथा सुरू केली, परंपरा सुरू केली. याचा अर्थ शिवाजी महाराज पुन्हा एकदा त्या परिसरातील हिंदुत्वाला उत्तेजन देत आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं काय तर शिवाजी महाराज त्या ठिकाणी प्रवास करत असताना एक प्रकारे दक्षिण भारताला एकत्र करतायत. कारण त्यांना माहिती आहे याचा पुढचा संघर्ष आहे तो प्रत्यक्ष दिल्लीपती औरंगजेबाशी. आणि म्हणून जर का औरंगजेबाशी संघर्ष करायचा असेल तर हा सगळा दक्षिण भारत म्हणजे आजच्या दृष्टीनं बोलायचं तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा ह्या सगळ्या प्रदेशातील समाजाने एकत्र यावं. इथली आजच्या भाषेत सांगायचं तर मॅन पॉवर आणि मनी पॉवर, इथली मनुष्यशक्ती आणि धनशक्ती यांनी एकत्र यावं आणि औरंगजेबाशी संघर्ष करावा. अशा प्रकारचं प्लॅनिंग, अशा प्रकारचं नियोजन ते करत होते. त्याला त्यांनी नावच दिलं होतं थोरली मसलत. याचा तर फार मोठी योजना ही शिवाजी महाराज आखत होते. हे या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जिंजीचा किल्ला घेतला. काय कमाल आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की कुठे तामिळनाडू आणि कुठे रायगड. शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतला किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. याचा अर्थ रायगडपासून ते जिंजीपर्यंत, कोकणापासून ते तामिळनाडूपर्यंत, गोदावरीपासून ते कावेरीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत आता मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत होता. हे केवढं मोठं यश हे शिवाजी महाराजांनी खेचून आणलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी तिथे जे छोटे छोटे हिंदू राजे होते त्यांना म्हणतात पाळेगार, त्यांना आश्वासन दिलं होतं काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, आपण एकत्र येऊया, आपण संघर्ष करूया. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी सुद्धा या सर्व पाळेगारांशी अतिशय चांगले प्रेमाचे संबंध निर्माण केले होते. शिवाजी महाराज तेच पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करतायत. शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाला भेट दिली होती आणि कुतुबशाही मैत्रीचे संबंध निर्माण केले होते. कशासाठी? याच्या पुढच्या काळामध्ये जो संघर्ष होणार आहे त्या संघर्षामध्ये आपण एकत्र यावं आणि एकत्र हातात हात घालून लढावं यासाठी कुतुबशाहसारखा मित्र त्यांनी जोडला होता. अशा प्रकारे शिवाजी महाराज राजकारण करत होते की दक्षिणेची पातशाही ही दक्षिण भारतीयांच्या हाती राहिली पाहिजे. म्हणजे कदाचित शिवाजी महाराजांचा विचार असा असेल की संपूर्ण दक्षिण भारत आपण आपल्या ताब्यात घेऊया आणि एकदा का दक्षिणेवरती आपलं प्रभुत्व निर्माण झालं, तिथला समाज आपल्या पाठीमागे आला की मग आपण उत्तरेवरती आक्रमण करू शकतो आणि औरंगजेबाला जेरीस आणू शकतो. इतकंच नाही, आपल्याला अजून एक गंमत सांगू. शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे असा प्रश्न विचारला तर आपल्यापैकी कुणीही सांगेल की शिवाजी महाराजांचं मंदिर तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. हो आहे, खरं आहे. पण ते शिवाजी महाराज हयात नसताना, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या महानिर्वाणानंतर बांधलेलं मंदिर आहे. पण
शिवाजी महाराज हयात असताना 3 ठिकाणी त्यांची मूर्ती निर्माण झाली होती. किती गंमत आहे पहा. आणि त्या 3 मूर्तींपैकी एकही मूर्ती ही महाराष्ट्रात नाही, एक कर्नाटकामध्ये, एक आंध्रमध्ये आणि एक तामिळनाडूमध्ये, अशा ठिकाणी आपल्याला ती मूर्ती ही पाहायला मिळते. एक पुष्पबनेश्वर असं तामिळनाडूमध्ये पाहायला मिळते. एक श्रीशैल्यम इथे शिवाजी गोपूर निर्माण झालेले तिथे पाहायला मिळते. आणि कर्नाटकामध्ये यादवाडजवळ तिथे जेव्हा मल्लप्पा नायकीण हिच्याशी संघर्ष झाला तिच्याही मंदिरामध्ये ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे शिवाजी महाराजची मूर्ती ही दक्षिणेमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की दक्षिणेमध्ये अनेक समाज होते. तामिळ होते, तेलुगू होते, मल्याळम होते, कानडी होते आणि शिवाजी महाराज हे मराठ्यांचे राजे होते. मात्र त्यांना असं वाटलं का की हा मराठी लोकांचा राजा आपल्यावरती आक्रमण करेल, आपल्याला गुलाम करेल, आपल्याला शरण यायला लावेल, आपल्यावरती राज्य करेल, आपल्याला परदास्यामध्ये टाकेल? नाही, उलट त्याही लोकांना असं वाटत होतं शिवाजी राजा हा एकटा मराठी लोकांचा राजा नाही, हा आपल्या सर्वांचा राजा आहे. आपण सर्वांनी मिळून त्याचं स्वागत करूया. हा आमचा राजा आहे, नाही नाही हा तर आमचा देव आहे. अशा भावनेनी शिवाजी महाराजांचं संपूर्ण दक्षिण भारतामध्ये स्वागत झालं. आणि शिवाजी महाराजांनी पुढे ओळखलं होतं की जर का दक्षिण भारत हा आपण आपल्या ताब्यामध्ये घेतला तर त्याच्या साह्याने भारतातल्या सुलतानांशी टक्कर देऊ शकतो. तुम्हाला गंमत सांगतो, शिवाजी महाराज जवळजवळ 16 महिने स्वराज्यातून बाहेर होते आणि जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा ते रायगडावरती आले. ही बातमी इंग्रजांना कळली आणि एका इंग्रज व्यक्तीनं शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचं महत्त्व काय आहे हे वर्णन करणारं एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र उपलब्ध आहे. आता पत्रात तो असं म्हणतो की ज्याप्रमाणे अलेक्झांडर द ग्रेट हा जग जिंकण्यासाठी निघाला होता त्याप्रमाणे शिवाजी महाराजसुद्धा दक्षिण भारत जिंकून हे पुन्हा महाराष्ट्रात परतलेले आहेत. ज्याप्रमाणे जुलियस सीझर याचं वर्णन असं केलं जातं की तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्याने जिंकलं, त्याप्रमाणे शिवाजी राजांनी प्रचंड धनसंपत्ती ही मिळवलेली आहे आणि ते परत या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारे युरोपमधल्या द ग्रेट अशा सेनापतींच्या बरोबर या इंग्रजांनी शिवाजी महाराजांची तुलना केली होती आणि शिवाजी महाराजांना जगातल्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या सेनापतींच्या रांगेत येऊन बसवलं होतं. पण इतक्यावर थांबत नाही. त्या पत्रातली पुढची वाक्य फारच सुंदर आहेत आणि फार महत्त्वाची आहेत. काय म्हणतो तो इंग्रज अधिकारी? असं म्हणतो की हा शिवाजी राजा आता विजापूरवरती आक्रमण करून संपूर्ण आदिलशाही नष्ट करणार आहे. इतकंच नव्हे तर दिल्लीवरती स्वारी करायची आणि त्या औरंगजेबालाच कैदेत टाकायचं, अशा प्रकारे त्यांनी आपल्या देवीच्या समोर प्रतिज्ञा घेतलेली आहे, अशी बातमी आमच्या कानावर आलेली. हे किती गंमत आहे पहा. म्हणजे एक इंग्रज अत्यंत तटस्थपणे शिवाजी महाराजांच्याकडे बघतोय आणि त्यांच्या वाढलेल्या सामर्थ्याचं, इतकंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या अचूक अशा द्रष्टेपणाचं, दूरदृष्टीचं कौतुक करतोय. याच्यातून आपला अंदाज येतो की शिवाजी महाराजांच्या मनात काय होतं. आणि जर का शिवाजी महाराज अजून 10 वर्ष किंवा 15 वर्ष जगले असते तर त्यांनी काय केलं असतं ह्याचा विचार आपण ह्याच्यातून करू शकतो. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आले आणि शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातून हे फार मोठे यश त्यांनी आणलेलं होतं. आणि त्याहीपेक्षा आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये बरंच काही जिंकलं, बरेच किल्ले घेतले, बरेच सामर्थ्य मिळवलं. पण केवळ महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण बघायला शिकलं पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी याच्यातून शिकवलं होतं. शिवाजी महाराजांनी जे केलं त्याचा केवढा उपयोग नंतरच्या काळात झालेला आहे पहा ना. जेव्हा संभाजीराजांचा मृत्यू झाला आणि रायगड किल्ल्यावरतीच औरंगजेबाचं आक्रमण झालं तेव्हा राजाराम महाराजांनी रायगडवरून पळून जावं असा येसूबाई साहेबांनी त्यांना सल्ला दिला. पण कुठं जायचं? कारण औरंगजेबाचं 5-6 लाख सैन्य संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय. जावं तर कुठे जावं? कुठे गेले राजाराम महाराज? राजाराम महाराज गेले ते तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावरती आणि तिथे 8 वर्ष त्यांनी आश्रय घेतला आणि ते सुरक्षित राहिले. ते सुरक्षित राहिले म्हणून महाराष्ट्राचे छत्रपती सुरक्षित राहिले, महाराष्ट्राचं नेतृत्व सुरक्षित राहिलं. जरा कल्पना करा की शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीनं तो जिंजीचा किल्ला त्यावेळेला घेतला नसता 10 वर्ष आधी तर राजाराम महाराज कुठे पळाले असते?
ते कुठे आश्रयाला गेले असते, त्यांच्या जीवाचं रक्षण कसं झालं असतं. आणि मग औरंगजेबाने सगळ्या मराठ्यांना आणि शिवाजी महाराजांच्या वारसदारांना महाराष्ट्रामध्ये कोंडून ठेवलं असतं. आणि कदाचित ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, जर का राजाराम महाराज त्यांना गवसले असते, सापडले असते, तर त्यांची अवस्था तशी झाली असती. पण तसं झालं नाही. याचं कारण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी. अजून एक सांगतो की राजाराम महाराज जिंजीला गेले आणि त्यामुळे त्यावेळेस जे कोणी मराठे होते ते मराठेसुद्धा जिंजीपर्यंत गेले आणि औरंगजेबाच्या मोगल सैन्याशी त्यांनी जागेवरती ठिकठिकाणी संघर्ष केला, युद्ध केली, पराक्रम केला. मराठे का करू शकले? का शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस दक्षिण दिग्विजय केला होता त्यावेळेस त्यांच्याबरोबर जी जी माणसं होती, त्या हंबीरराव मोहित्यांपासून ते संताजी धनाजींसारख्या लहान मुलांपर्यंत या सर्वांनी त्या निमित्तानं दक्षिण भारत पाहिला. तिथल्या नद्या, तिथल्या वाटा, तिथली जंगलं, तिथले डोंगर, तिथले किल्ले, तिथली भूमी, तिथला भूगोल याचा अभ्यास केला. तिथले राजे, तिथली माणसं, तिथले समाज, त्यांचे स्वभाव हे जाणून घेतलं. आणि तो जो अभ्यास त्यांनी केला होता त्याचा नेमका उपयोग झाला होता तो नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्याचा संग्राम प्रत्यक्ष औरंगजेब बादशाची आपण सुरू केला होता त्यावेळेला हे झालं होतं. शिवाजी महाराजांची कल्पना होती की कधीतरी तो औरंगजेब आलमगीर हा दक्षिण भारतात उगवेल आणि त्यावेळेला त्याच्याशी संघर्ष हा आपल्याला करावा लागणार आहे. एकदा तर शिवाजी महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत यांना विचारलं, मोरोपंत आपल्याकडे किल्ले किती आहेत? मोरोपंतांनी सांगितलं, आज आपल्याकडे 360 किल्ले आहेत. पहा किती गंमत आहे पहा. म्हणजे साधारणपणे 66 ते 70 हा जो काळ आहे की शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला, माघार घ्यावी लागली. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि शिवाजी महाराजांकडे किल्ले उरले होते 12. म्हणजे 1670 साल सुरू झालं तेव्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये असणारे किल्ले 12 ते 15 एवढे होते. पण 10 वर्षाच्या आत शिवाजी महाराजांनी 350 किल्ले हे घेऊन दाखवले होते. संपूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांचे भगवे झेंडे वेगवेगळ्या दुर्गांवरती सन्मानानं आणि अभिमानानं फडकत होते. काय कमाल करून दाखवली. कुठे 12 आणि कुठे 360, केवढी झेप मारली होती अवघ्या 10 वर्षात. पण मित्रांनो, याच्या पुढचं जे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. काय? शिवाजी महाराज असं म्हणतात की दिल्लीमध्ये बसलेला तो औरंगजेब बादशाह एक ना एक दिवस दख्खनमध्ये येईल आणि त्यावेळेला आम्हाला त्याच्याशी संघर्ष करावा लागेल. तो निर्णायक संघर्ष असेल. कारण आजपर्यंत आले त्याचे सरदार होते, कधी शाहिस्तेखान आला असेल, कधी मिर्झा राजे आले असतील. हा त्या औरंगजेबाच्या सरदारांशी केलेला संघर्ष होता. पण औरंगजेबाशी जेव्हा संघर्ष होईल तो निर्णायक असेल. कारण औरंगजेबाचा पराभव झाला तरी तो निघून जाणार नाही. जोपर्यंत तो विजयी होत नाही तोपर्यंत तो इथंच थांबणार. आणि म्हणून त्याच्याशी करावा लागणारा संघर्ष हा निर्णायक असेल. आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणतायत, आज आमच्याकडे 360 किल्ले आहेत. माझा एक किल्ला औरंगजेबाशी 1 वर्ष लढला तर माझे 360 किल्ले जिंकण्यासाठी औरंगजेबाला 360 वर्ष लढावं लागेल, 360 वर्ष संघर्ष करावा लागेल. आणि जोपर्यंत तो हे करू शकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पराभूत होणार नाही. केवढा विश्वास आहे, केवढा आत्मविश्वास आहे शिवाजी महाराजांचा. किल्ल्यांबद्दल नाही, किल्ल्यांवरती असणाऱ्या माणसांबद्दल. मित्रांनो, किल्ले लढत नसतात, किल्ल्यांवरची माणसं लढत असतात. किल्ला मजबूत असेल पण किल्ल्यावरचा माणूस गद्दार आणि फितूर असेल तर तो किल्ला शत्रूच्या पायाशी जाऊन पडतो आणि त्याचा उपयोग शत्रूला होतो. पण किल्ला छोटा असेल, साधा असेल, पण किल्ल्यावरचा मनुष्य हा चिवट आणि तिखट असेल तर किल्ला संघर्ष करू शकतो आणि मग शत्रूच्या सुद्धा नाकी नऊ येऊ शकतात. हा विश्वास शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांबद्दल व्यक्त केला होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथल्या माणसांची मनं बांधली. कधीकधी माझ्या मनात हा विचार येतो की शिवाजी महाराज जर का आदिलशाही संघर्ष करत होते तर त्यांनी मोगलांची खोडी का काढावी? शिवाजी महाराज जर का अफजल खान असेल किंवा सिद्दीजोहर असेल याच्याबरोबर लढत होते तर पुण्यामध्ये बसलेला तो शाहिस्तेखान शांतपणे बसला होता ना 3 वर्ष. रात्रीच्या वेळेला त्याच्यावरती छापा टाकण्याची काय गरज होती? पण शिवाजी महाराजांनी केलं.
शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष मुघलांची खोडी काढली, मग याचा परिणाम शिवाजी महाराज ओळखत नव्हते का? शाहिस्तेखानवरती शिवाजी महाराजांनी हल्ला केला, त्याचा परिणाम काय झाला? तर शाहिस्तेखानपेक्षाही अतिशय पराक्रमी असा मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रामध्ये आला आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी संघर्ष करणं हे अतिशय भागात पडलं. मग कुणी असं म्हणेल की कशासाठी शाहिस्तेखानावरती हल्ला केला? पण मित्रांनो, आज 300 वर्षानंतर आपण जेव्हा पाठीमागे वळून बघतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये असं येतं की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखान पुण्यामध्ये लाल महालात असताना अचानक हल्ला केला आणि त्याची 3 बोटं तोडली. 3 वर्ष पुण्यामध्ये बसलेला शाहिस्तेखान 3 बोटं तुटल्यानंतर 3 दिवसात पुणे सोडून चालता झाला. याचा परिणाम काय झाला? हे खरं आहे की नंतर मिर्झा राजे आले, हे खरं आहे की ते प्रकरण महागात पडलं, हेही खरं आहे की पुरंदरचा तह करावा लागला. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मोगलांशी टक्कर देऊ शकतो, आपण मोगलांवर हल्ला करू शकतो, आपण मोगलांना पराभूत करून इथून पळवून लावू शकतो. हे कोणी आसमानातून पडले नाहीत. हे कोण, हे कुठले? ही आमची भूमी आहे आणि आमच्या भूमीवरती राज्य करण्याचा अधिकार हा आम्हालाच असला पाहिजे. ही शिवाजी महाराजांची भूमिका त्या आसपासच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यात यशस्वी झाले आणि म्हणून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानवरती केलेला हल्ला यासाठी महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्याला एक विचार दिला होता की मोगलांना घाबरण्याची आवश्यकता नाही, त्यांच्याशी सुद्धा युद्ध करत करत या देशातून पिटाळून लावण्याचं सामर्थ्य माणसाच्या, मराठी मनाच्या, मावळ्यांच्या मनगटात आहे आणि ते दाखवून दिलं. आज शिवाजी महाराजांचा प्रचंड पट आपण बघितला आयुष्याचा आणि याच्यातून त्यांनी दिलेली प्रेरणा सुद्धा आपण समजून घेतली. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं स्वप्न मोठं होतं, पण दुर्दैवानं अनेक आजार असल्यामुळे शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. चैत्र पौर्णिमा दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती आपला अखेरचा श्वास घेतला. दुपारीच सूर्यास्त झाला. पण शिवाजी महाराजांचं महानिर्वाण हे लोकांच्या हृदयामध्ये अग्निज्वाला निर्माण करणारं होतं. आणि मग शिवाजी महाराजांचा एक देह जरी गेला तरी विचार मात्र महाराष्ट्राच्या भूमीत टिकून राहिला. एका कवीने म्हणले, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्त सा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. सूर्याचा देहांत देखणा असतो कारण तो रात्रीच्या गर्भामध्ये तेजाचा वारसा पेरून जात असतो आणि जगाचा निरोप घेत असतो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज आम्हा सर्वांना सोडून गेले, पण त्यांनी माणसाच्या मनामनामध्ये एक तेजस्विता आणि एक शौर्य हे निर्माण केलं होतं आणि त्याचा फायदा नंतरच्या भविष्यामध्ये मिळणार होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा मृत्यू हा सुद्धा अनेक लोकांना प्रेरणा देणारा, जागृती करणारा, संघर्ष करायला उद्युक्त करणारा असा ठरला होता. शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं, ही बातमी दिल्लीमध्ये गेली, औरंगजेबाच्या कानावरती गेली आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की शिवाजी संपला, शिवाजी गेला. आता मी दक्षिण भारतात जातो आणि त्या ठिकाणी असलेलं शिवाजीचं स्वराज्य खलास करतो. ज्या वेळेला मी पूर्ण गाडून टाकेन, त्याचं दफन करेन, त्याच वेळेला मी पुन्हा दिल्लीत पाऊल टाकेन. अशा प्रकारची राक्षसी प्रतिज्ञा करणारा हा औरंगजेब दिल्लीतून निघाला दक्षिण भारतावरती आक्रमण करण्यासाठी. त्याच्याशी संघर्ष करत असताना मराठ्यांनी काय केलं, कसा पराक्रम केला, कसं शौर्य गाजवलं आणि कशा प्रकारे एक विलक्षण तेजस्वी इतिहास हा महाराष्ट्राला दिला, हा भाग आपण उद्याच्या व्याख्यानात ऐकणार आहोत. तोपर्यंत मी इथेच थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.